नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये आपण एक खूपच दुःखदायक अशा पद्धतीची परिस्थिती पाहणार आहोत। सर्वात सुरुवात झाली मित्रांनो आपली आनंदगाव सारणी या गावामधून। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ऊस तोडणीसाठी चाललेला आहे आणि त्या ठिकाणी डॉक्टर सूरज तपसे जे आहेत त्यांच्यासोबत आपण ते कशा पद्धतीनं लोक ऊस तोडतात हे पाहण्यासाठी आलेलो होतो। तर खूप सारा फळ या ठिकाणी तोडण्यात आलेला आहे। मग मित्रांनो आपण पोहोचलो कारखान्यावर। तर कारखान्यावर विषय असा झालेला होता की एक बैल होता आणि तो बैल लंगडत होता। तो ऊसतोड वाहतूक जे काही माणसं आहेत त्यांचा बैल होता, त्याच्यामुळं त्यांचं जी उपजीविका आहे, त्यांचं पोट आहे ते सर्व ते ऊस वाहतुकीवर असतं आणि अशा वेळेस बैलच जर लंगत असेल तर खूप साऱ्या डिफिकल्टीजला शेतकऱ्यांना त्या ठिकाणी किंवा मग ऊसतोड मजुराला त्या ठिकाणी अडचणीला जावं लागतं। 80,000 रुपये किमतीचा मोठा बैल जो की आपल्या डोक्या एवढा उंच होता तो बैल मित्रांनो लंगत होता। डॉक्टर साहेबांनी काल त्याला ट्रीटमेंट दिलेली होती आणि त्याच्यावर आज तो बैलाला एक 20-25% फरक जाणवत होता। जो की काल बैल कसल्याही पद्धतीनं पाय खाली ठेवत नव्हता, तो बैल आज थोडासा पायावरती भार देत होता। तर ऊसतोड मजूर जे आहेत त्यांनी आपल्याला विचारलं की आपलं जे बैल आहे उद्याच्याला कामाला न्यायला तर चालतोय का। तर डॉक्टर साहेबांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की जोपर्यंत बैल पूर्णपणे पाय ठेवत नाही आणि रिकवर वाटत नाही तोपर्यंत तुम्ही ऊसतोडणीस जाऊ नये। त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो आपल्याला या ठिकाणी ट्रीटमेंट करायची होती आणि शेतकरी सांगत होते की आम्हाला आमचे जे काही सोबतचे माणसं आहेत ते म्हणत होते की बैलाचं थोडंसं पाय वगैरे चोळूयात जेणेकरून आपल्या बैलाला काड्या वगैरे चढवून जो काही उकळलेला सारखा वाटतं आपल्याला, लंगडतो म्हणजे उकळणे असा जो प्रकार झालेला आहे तो कमी होईल। त्या ठिकाणी डॉक्टर साहेबांनी त्यांना स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे, नकार कळवलेला आहे की तुम्ही असं कुठल्याही पद्धतीचं जे काही एक्सपेरिमेंट आहे तुम्ही मला न विचारता किंवा मला विचारून करायचं नाही। एकदमच जबरदस्त पद्धतीचं जे काही रिझल्ट आहेत ते उद्या तुम्हाला की जो बैल आहे तर एकूण एकच जर बघायचं केलं विचार तर मित्रांनो या ठिकाणी जास्त त्रास झालेला आहे की या बैलाचं लंगडणं हा एक मेजर इश्यू आपल्याला या ऊसतोड मजुरास फेस करावं लागत आहे। त्यानंतर मित्रांनो आपण थोडंसं पाहत आहे की कशा पद्धतीनं त्यांनी पाल वगैरे ठोकलेले आहेत आणि हे जे ऊसतोड मजूर आहेत हे पूर्णपणे या ठिकाणी या धंद्यावर डिपेंडेबल आहेत। तर हा व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत पाहिला त्याच्याबद्दल मनापासून धन्यवाद।